पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती कॅच कंप्लीट झाली आहे. फलंदाजाच्या खेळीचा अंत होईल. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम आपटी बस संघाला. फलंदाज ऋतिकच्या खेळीचा अंत. ऋतिक बॅक टू दी पवेलियन. राजन नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅट्समन मैदानावरती राजन तयार. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला मिनिमम सकाळच्या सत्रापासून जर बघायला गेलं तर 77 धावा 2 वेळा बनल्या गेल्यात. 78 लक्ष दोन्ही मॅचेस मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. सो इथे देखील तशीच कामगिरी करणं गरजेची आहे. यामुळे आलाय बॉल डॉट. गोलंदाज पंकजच्या वतीने फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती आपण पाहणार आहोत. आपली विपक्ष रायते अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. पहिले षटक पंकजच्या वतीने फार चांगलं आतापर्यंत. यावेळेस मिस हिट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येतील कॅच साठी. मात्र मैदानावरती एक्झॅक्टली 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला ओपन होत असताना पाहायला मिळेल. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील ऑन साईडला वळवलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळेल. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला 6 धाब्यांसाठी सिक्सर राजनच्या बॅटमधून. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. धावफलक 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 8 ऑन द बोर्ड. एकीकडे रायते दुसरीकडे आपटी ब संघ असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सचिन दादा शिसवे साहेब देखील ही मॅच एन्जॉय करताय. त्यांच्या वतीने देखील स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि स्पेशली आपटी बस संघाला शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सिक्सर पाहायला मिळतोय. षटकारच्या साथीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल एका गड्याच्या मोबाईलमध्ये. फलंदाज राजनचं आक्रमण आपण पाहिलं. पहिला बॉल विकेट, त्यानंतर आला डॉट, त्यानंतर डबल आणि त्यानंतर सिक्सर पाहायला मिळतोय. सो राजनने देखील कमबॅकच्या आशा पल्लवित केल्या टीम आपटी बस संघासाठी. गोलंदाज तयार. पंकज थोडस प्रेशर मध्ये जरूर असेल. लोवर फुल टॉस बॅटची नरेज फाईन लेग मध्ये वेल स्टॉप. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 8 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. डॉट बॉलची होत असताना समाप्ती फार चांगली आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. जी मात्र गोलंदाजी पहिली चांगली बॅटिंग पाहायला मिळाली नो डाऊट ॲट ऑल. मात्र त्यानंतर फार चांगलं कमबॅक होत असताना इथे 8 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील एका गड्याच्या मोबाईलमध्ये. शेवटचा बॉल असेल. चला वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे याची नोंद करून घ्यायची आहे. कोरडप्याचा बॉल ऑन साईडला वळवला गेल्या व्ही शेप मध्ये लॉंग ऑनच्या दिशेला. मैदानावरती आलेली सिंगल आणि एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 9 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतील. याच दरम्यान भूषण दादा रोहणे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. भूमी 11 कुंदे संघाचे संघ मालक आहेत. स्वतः एक चांगले खेळाडू आहेत आणि संपस्त कल्याण ग्रामीण मध्ये भावेश पवारची पहिली विकेट ज्यांनी घेतली होती असे आमचे भूषण दादा. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. या गोष्टी लक्षात ठेवावे लागतात.
यश पाहायला मिळेल षटक क्रमांक 2 मध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती राजनच्या बॅटमधून आपल्याला एक सिक्सर पाहायला मिळतोय. राजनची विकेट फार महत्वाची आहे. इथून जर रायते संघाला कमबॅक करायचा असेल तर. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करायचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, ती दूरवरती बॉल पाहायला मिळतोय. मैदानावरती आलेली सिंगल, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. फायनल क्षेत्रामध्ये जोपर्यंत फिल्डर येतील बॅकिंगसाठी मैदानावरती कंप्लीट होत असताना धावा पाहायला मिळतील, ज्या मात्र 2 आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत असताना 11 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. 1.1 ओव्हर्स हॅज बीन डिलिव्हर्ड. 1.1 षटकाचा खेळ आतापर्यंत झाला. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 11 पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऑन साइडला वळवलाय, कार्पेटच्या सहाय्याने बॉल चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. वेगाने फिल्डर आलेत, एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 12 ऑन द बोर्ड. 12 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक फार महत्वाचं आहे या षटकामध्ये. या मॅचचं रिदम सेट केलं जाईल यात मात्र शंका नाही आहे, कारण पहिलं षटक जे मात्र थोडंसं मामूलीचं राहिलं फलंदाजी करत असताना टीम आपटी ब संघासाठी. फक्त आणि फक्त पहिल्या षटकामध्ये आल्या 9 धावा. या षटकामध्ये कॅपिटलाइज करणं गरजेचं होतं, मात्र आतापर्यंत ते कॅपिटलाइज करू शकले नाहीये. 2 बॉलवरती फक्त 3च धावा आतापर्यंत यशने खर्च केलेत आणि कुठेतरी आपली ब संघ थोडासा बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला वळवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता होती. आपटी बी विपक्ष रायते असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही टीमचा जर विचार केला तर दोन्ही टीमकडे फार चांगले ऑलराऊंडर्स आहेत. जो बॅटिंग आणि बॉलिंग ॲबिलिटी फार चांगली आहे दोन्ही टीमकडे, आणि म्हणूनच ऑलराऊंड प्रदर्शन जो संघ चांगला करेल तो संघ या मॅचमध्ये विजय प्रस्थापित करत असताना पाहायला मिळेल. यावेळेस अजून एक हाफ ट्रॅकर बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न, मात्र तो प्रयत्न देखील मैदानावरती फसत असताना आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. फार चांगली गोलंदाजी यशच्या वतीने पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती जरूर डबल आली, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, मात्र त्यानंतर 2 बॉलवरती दोन्ही निर्धाव बॉल हाताळण्यामध्ये यश संपादित केले यशने. हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न, मिसहिट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये असेल, नोमॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. मिड विकेटचे फिल्डर जोपर्यंत स्क्वेअर लेग मध्ये जातील मैदानावरती कंप्लीट होत असताना 2 धावा आगे स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. रायते संघाचा विचार केला तर प्रत्येक खेळाडूमध्ये मॅच विनिंग एफर्ट दाखवण्याची क्षमता आहे. स्पेशली जर बघायला गेलं रायते टीम जी सातत्याने फार चांगलं क्रिकेट या संपूर्ण कल्याण ग्रामीण परिसरामध्ये खेळते. सातत्याने प्रत्येक खेळाडू ज्याची वर्णी याचा आयकॉन आपण पाहतो असे रायते टीम इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस येस बॉल आलाय डॉट, आणि अशा रीतीने षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळते 14 या आकड्यावरती. एका आकड्याच्या मोबाईलमध्ये आपली ब संघ आतापर्यंत जर बघायला गेले तर फार जबरदस्त गोलंदाजी समोर फाईट करत असताना आपल्याला पाहायला मिळते. विशेष करून राजनच्या वतीने तो थोडीशी फाईट आपल्याला पाहायला मिळते. संजय थोडेसे आपण पाहू शकतो साचपडत असताना पाहायला मिळतील. कुठेतरी कमबॅक करणं हे फार गरजेचं असणार आहे. ते कमबॅक होईल का षटक क्रमांक 3 त्यासाठीच महत्वाचं असेल टीम आपटी बी साठी. षटक क्रमांक मैदानावरती 3 सुरुवात होईल. तेजस पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅक वरती. तेजसच्या वतीने पहिला बॉल जो मात्र आलाय डॉट,
तेजस. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेमधील जर बेस्ट ऑलराऊंडरचा विचार केला तर वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर म्हणून तेजसकडे पाहिलं जातं. तेजसच्या वतीने जी ॲबिलिटी आम्ही कल्याण ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये पाहिली ती कमालीची होती. जयेशच्या विरोधामध्ये 5 बॉलमध्ये 5 सिक्सर. फुलटॉस बॉल मात्र फुलटॉस बॉलला प्लेट करत असताना जयेशच्या विरोधामध्ये 6वा बॉल तो त्याने सिंगलसाठी अर्जित करण्यात आला त्याच्या वतीने. यावेळेस स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी राजनच्या बॅटमधून आलेला हा जबरदस्त सिक्सर. षटकार असेल. षटकाराच्या साथीने धावसंख्या पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावर. एका कड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ आहे. 2 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार तेजस. यावेळेस देखील ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक हॉरिझॉन्टल बॅट स्विंग पाहायला मिळाली. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. वेगाने फिल्डर पंकज आले स्ट्रायकिंग एंडवरती यात्रो. पंचांकडे अपील देखील केली नाहीये कारण माहिती आहे पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ड्रॅग्ड आहे. बॅट ग्राउंडेड आहे. त्यामुळे 2 धावा आड होतील आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 22 या आकड्यावरती पाहायला मिळते. 22 रन्स ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती. तेजसच्या विरोधामध्ये पहिला बॉल जो मात्र फेस केला होता राजनने तो थोडासा चांगला पाहायला मिळाला. मात्र त्यानंतर जबरदस्त फटकेबाजी आपल्याला राजनच्या वतीने पाहायला मिळाली. फुलटॉस बॉल मिसहिट जरूर पाहायला मिळतोय. मात्र बॉल निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजनच्या बॅटमधून अजून एक बिग ब्लास्ट. बिग 4. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावसंख्या 26 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ अजूनही शेष. 2 बॉलवरती किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल हे देखील पाहणे इंटरेस्टिंग. हे षटक थोडंसं मागडं राहिलंय. स्पेशली राजनच्या बॅटमधून एक सिक्सर आणि एक 4 या षटकामध्ये आलाय आणि या मॅचमध्ये नवचैतन्य फुलून उठलंय. गोलंदाज तयार तेजस. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळेल. चेंडू स्लॉट मध्ये होता. डिपॉझिट करत असताना पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स ह्यूज अँड आउट ऑफ द पार्क. बिग हिट. सिक्सर. राजनच्या बॅटमधून कमालीचा स्ट्रोक. धावसंख्या फलकावरती आपल्याला 32 पाहायला मिळेल. 32 ऑन द बोर्ड. 32 धावा या धाव फलकावरती. सातत्याने जर पाहायला गेलं ना तर डावखुऱ्या हाताचे फलंदाज या मॅच मध्ये आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये डॉमिनेटिंग पोझिशन वरती आपल्याला पाहायला मिळाले. कमालीची कामगिरी प्रत्येकाने केली आहे. या मॅच जर विचार केला तर या मॅच मध्ये देखील आपल्याला तशीच कामगिरी लेफ्टी बॅटर राजनच्या वतीने पाहायला मिळते. इथे टाकलेला बॉल थोडासा खराब पाहायला मिळते. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या फलकावरती एका धावेने पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 33 या आकड्यावर. षटक थोडंसं मागणं राहिले. 19 धावा आतापर्यंत गोलंदाज तेजसने खर्च केलेत. मात्र ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप आहे टीम रायतेकडे तर या देखील धावा कमी आहेत. 5 षटकांमध्ये तुम्हाला मिनिमम 60 ते 65-70 धावा देखील बनवणं गरजेचं आहे जर रायते संघासमोर तुम्हाला एक चॅलेंजिंग टोटल उभा करायचं असेल तर. यावेळेस स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन होत असताना पाहायला मिळाला. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अथ्रो जरूर होता. इथे स्ट्रायकिंग एंड वरती अथ्रो पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतील. लेग बायसची 1 रन आणि त्यानंतर विकेटचं पतन. आय थिंक फलंदाज संजयच्या खेळीचा अंत. संजय बॅक टू दी पवेलियन.
षटक क्रमांक 3 ची समाप्ती धावसंख्या 34 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 34 ऑन द बोर्ड. 34 धावा या धावा फलकावरती. टीम रायते संघाने फार चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. तुम्ही जर 11.33 सरासरीने धावा खर्च करतायत तर चांगली गोलंदाजी. चला पाण्याची मागणी केली आहे, सो पाणी घेऊन जायचे विनंती असेल. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना तिसरं धावसंख्या फलकावरती 34 आपल्याला 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती चौथं सुरुवात होईल आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील यश. ज्या यशच्या वतीने डेफिनेटली जर बघायला गेलं एक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं 5 धावेंचा. अगदी त्या षटकामध्ये त्या खेळाडूने संपूर्णपणाने बंदिस्त करून ठेवलं होतं FTBP संघाच्या फलंदाजांना. तोच खेळाडू आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 घेऊन आले होते. त्या षटकामध्ये फार चांगली कामगिरी केली. फक्त 5 धावेंचं षटक फेकलं आणि म्हणून यशची नेमणूक पुन्हा एकदा आपल्याला षटक क्रमांक 4 मध्ये पाहायला मिळेल. यावेळेस देखील मिसिट पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर असतील. एकदा कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढे सरकत असताना जाऊन पोचली ती म्हणजे 35 या आकड्यावर. 35 धावा धाव फलकावरती स्कोररच्या भूमिकेमध्ये आम्हाला पाहायला मिळतील. दक्ष भोईर. दक्षांचं मी सहर्ष स्वागत करतोय. फार चांगली स्कोरिंग. फक्त थोडासा वेळ लागला 2 ते 3 मिनिटं आणि स्कोरिंग फार चांगली करतोय दक्ष. दक्षाचं विशेष कौतुक करेल. रवींद्र आणि राजने 2 खेळाडू मैदानावरती. रवींद्र आता आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज. रवींद्रच्या विरोधामध्ये यश कशी गोलंदाजी करतील आणि यशच्या विरोधामध्ये रवींद्र कशी फलंदाजी करतील हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. FTB विपक्ष रायते असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येतील. कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच मैदानावरती कंप्लीट आणि फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. बॅटरच्या खेळीचा अंत. फलंदाज होतील बाद. रवींद्र बॅक टू दी पवेलियन. षटक क्रमांक मैदानावरती चौथा मार्गस्थ 35 धावा धावफलकावरती गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंडवरती आदेशच्या विरोधामध्ये चांगला बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. एक्झॅक्टली जर बघायला गेले ना तर कुठेतरी आपण म्हणू शकतो रवींद्रच्या विरोधामध्ये फार चांगली गोलंदाजी. आदेशच्या विरोधामध्ये हा देखील बॉल चांगला होता. डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक खेळण्यात आला. डीपमध्ये होते पंकजच्या वतीने जोपर्यंत फील्ड करण्यात येईल आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 36 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 बॉलवरती कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. यशने फार चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. बॉल हाताळलेत 9 बॉलमध्ये फक्त 7 धावा
खर्च केला. त्यांनी एक महत्त्वाची विकेट देखील कॅरी केली. 4.67च्या सरासरीने फार चांगली आपल्याला बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेस देखील फार चांगली गोलंदाजी मैदानावरती वन्स अगेन गुड बॉल. फार चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. 36 जवळ धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आपली विपक्ष रायते अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. बिग बॅटल बिटवीन बिग टीम्स. मोठ्या संघांमध्ये ही मोठी लढत चुरशीची पाहायला मिळते. या मॅचमध्ये डिफरन्स क्रिएट फक्त आणि फक्त मी म्हणेल यशची गोलंदाजी करते. ज्याप्रमाणे यशने गोलंदाजी केली ती कमालीची आणि राजनची बॅटिंग ती देखील डिफरन्स क्रिएट करते. 15 बॉल 32 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. एक्झिक्यूट आणि कॉन्ट्रीब्युशन देखील पाहायला मिळतोय राजनचं. आलेली सिंगल धावसंख्या 37. शेवटचा बॉल 37 ऑन द बोर्ड. 37 धावा या धावा फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मी सीट पाहायला मिळतोय. फाईन लेगचा फिल्डर स्क्वेअर लेग मध्ये आलाय. आता स्क्वेअर लेगच्या फिल्डरच्या वतीने त्या फिल्डरवरती पुष्पांचा वर्षाव केला जातोय. फुलांचा वर्षाव. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आदेश खेळीचा अंत गडी गमावलाय 34-37 या आकड्यावरती आपटी संघाने. षटक क्रमांक मैदानावरती 4 समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 37 पाहायला मिळेल. वैष्णवच्या खांद्यावरती जबाबदारी असेल कदाचित आपल्याला शेवटच्या षटकाची पाहायला मिळेल. नवीन बॅटर प्रसाद आपल्याला पाहायला मिळतील. प्रसादच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. $37 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतील. आपली विपक्ष राहते अशी लढत पाहायला मिळते. 16 बॉल 33 धावेंवरती राजन खेळत आहे. दुसरीकडे प्रसाद आता नौके फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतील. वैष्णव बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. वैष्णवच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग. वैष्णव तयार. बॉलिंग ट्रॅक वर स्ट्रायकिंग एंड वरती राजन आहे आणि राजनने जर या ओव्हरमध्ये जबरदस्त फलंदाजी केली. धावसंख्या 50 पर्यंत जरी पोहोचली तरी देखील एक क्रुशल फायटिंग टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. फायटिंग टायटल तुम्हाला तुमच्या स्कोर कार्ड वरती जर पाहिजे असेल तर मात्र तुम्हाला संघर्ष करणं इथून गरजेचं आहे. इथून मोठे स्ट्रोक येणं गरजेचं राहणार आहे. धावसंख्या फलकावरती 38 38 धावा पाहायला मिळतील. 38 ऑन द बोर्ड. 38 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल वाईड. यावेळेस देखील हाफ अंपूल करण्याचा प्रयत्न होता मात्र आलाय डॉट. वैष्णवने देखील फार चांगली सुरुवात केली आहे. पहिला बॉल वाईड जरूर होता मात्र त्यानंतर शॉर्ट ऑफ गुड लाईनचा वापर करण्यात आला. हाफ अंपूल करण्याचा प्रयत्न मात्र तो प्रयत्न फसला. लाईन मिस केली आणि यावेळेस सुकरण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. या मॅचची गोल्डन विकेट झाली कॅरी. फलंदाजाच्या खेळीचा अंत. विकेटचं पतन. बॅटर आउट. नवीन बॅटर रुपेश आपल्याला पाहायला मिळतील. 38 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. 2 मोठे फटके आले. धावसंख्या 45 प्लस जर झाली तर मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस देखील निर्माण होईल. कारण फार चांगली बॅटिंग लाईनअप आहे. चांगली गोलंदाजी देखील आहे आपली संघाकडे. यावेळेस
डॉट बॉलची होत असताना समाप्ती, फार चांगली गोलंदाजी आणि विकेट. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मॅचची एज आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज होतील बाद, विकेट्स होत असताना पतन. पण मग विकेट डाऊन असून एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम ऑफ टी ब संघाला. पण मग विकेट डाऊन. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आता वैष्णव पाहायला मिळतोय. वैष्णवच्या वतीने कशी कामगिरी होईल हे देखील पाहणे तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. वासुदेव नवीन बॅटर नॅट नंबर 8 8व्या क्रमांकावरती पाहायला मिळतील. मात्र कशी कामगिरी असेल ते देखील पाहणे इंटरेस्टिंग. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती. वैष्णवच्या विरोधामध्ये वासुदेव पाहायला मिळत आहेत विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येतील. कॅच झाली कंप्लीट आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद होतील. विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. संघ आपल्याला पाहायला मिळतोय अगेन्स्ट अपटिब आणि फार चांगली गोलंदाजी वैष्णवच्या वतीने. फलंदाज बाद, विकेटचं पतन. रोशन पाहायला मिळतील नवीन बॅटर. वैष्णवच्या वतीने फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नो डाऊट ॲट ऑल इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. पुन्हा एकदा मिसहिट पाहायला मिळतोय. 4 बॉलवरती 4 विकेट येतील का? येतील. तेजसने कॅच पकडली आहे. डबल हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. वैष्णवच्या वतीने अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. 4 बॉलवरती 4 विकेट संपादित केलेत आणि एक विक्रम प्रस्थापित केला इथे या स्पर्धेमध्ये. 4 बॉलमध्ये 4 विकेट्स कंप्लीट करणारा हा तो एकमेव खेळाडू आहे. जबरदस्त कामगिरी, जबरदस्त मैदानावरती गोलंदाजीचा मुजाहिरा. 5 चेंडूंमध्ये 5 विकेट येतील का? 5 कंप्लीट होईल का? हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. नवीन बॅटर सार्थक मैदानावरती आलेत आणि काय कमालीची आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे गोलंदाजी वैष्णवच्या वतीने शेवटच्या षटकामध्ये. फलंदाज बाद होतील, विकेटचं पतन. 38 ऑन द बोर्ड. 38 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस विकेट आणि 5 चेंडूंमध्ये 5 विकेट्स. 5 कंप्लीट झालाय वैष्णवच्या वतीने. अफलातून गोलंदाजी. जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहे, कारण जबरदस्त गोलंदाजी वैष्णवने केली आहे. धावसंख्या फलकावरती 5 षटकांच्या अखेरीस आपटी बस संघाची आपल्याला पाहायला मिळेल. 38 38 विजयासाठी 39 39 धावेंची आवश्यकता. टार्गेट 39 धाब्यांचं लक्ष. 39 धावा या चेस केल्या जातील की डिफेंड धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक. वेलबिट व्हॉइस ऑफ पालेगाव, अंबरनाथचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे सोनू बांगर सर आणि त्यांचा सुमधुर आवाज आपण ऐकाल पुढील सत्रामध्ये, जिथे 30 बॉल आणि 39 धाब्यांचं किमान लक्ष आपल्याला पाहायला मिळेल.
चला लगेच फिल्डिंग लावून घ्या आपण टीम आपटीबी संघ. या दरम्यान आमच्या या ठिकाणी पालेगावचे अत्यंत जवळचे मित्र आशुबाई यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. उपसभापती चषकामध्ये देखील मॅच आपण एन्जॉय करतात. त्या ठिकाणी आपटीबी विपक्ष रायते या दोन बलाढ्य संघामध्ये प्रथम बॅटिंग केली आपटीबी संघाने आणि 5 ओव्हरमध्ये धावसंख्या बनवल्यात एकूण 38 38 धावा बनवल्या गेलेत आणि 39 धाबेचं लक्ष ठेवले गेले ते रायते संघासमोर आणि ते लक्ष घेऊन सलामी जोडी निलेश दादा सुरोशी आणि हारेस सुरोशी सलामी जोडी पाहायला मिळेल. इन्फॉर्म बॅट्समॅन आपण पाहतात त्या ठिकाणी हारेस सुरोशी यावर्षी खूप चांगला खेळ राहिला आहे. त्याचबरोबर प्रचंड अनुभव ज्यांच्याकडे आहे ते निलेश सुरोशी देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील या मॅच मध्ये. चला सलामीची जोडी पोहोचली बघा. फिल्डिंग लावून घ्या आपण टीम आपटीबी संघ. नेक्स्ट मॅच यातून जिंकणारा संघ फाईट करेल थेट भूमी 11 कुंदे या संघासमोर. भूमी 11 कुंदे संघ म्हटलं तर आमचे प्रसिद्ध उद्योजक या ठिकाणी भूषणदादा रोणे यांचं देखील आगमन झालंय. इन ॲक्शन मध्ये आपण त्यांना पाहणार आहोत आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. संकेत दळवी देखील इन ॲक्शन मध्ये असतील. चला बघा सलामी जोडी पोहोचली आहे. आमचे पंचकुडे आहेत. सलामी जोडी मैदानापती पोहोचली आणि गोलंदाजी मार्गपती पहिले षटक आपण पाहणार आहोत. आपटीबी संघाच्या माध्यमातून आदेश येत आहेत आणि खास करून या ठिकाणी शुभेच्छा देखील आहेत. रायते संघ म्हटलं तर आमचे अत्यंत जवळचे मित्र आकाश जाधव हे देखील सध्या ऑनलाईन जोडले गेलेत. ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडनं रायते संघातील शुभेच्छा येतात. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सेकंडला फलंदाज प्रचंड अनुभव ज्यांच्याकडे आपण नेहमीच पाहिलाय. अनेक सारे खेळाडू त्यांच्या माध्यमातून घडवले गेले रायते संघासाठी. ते निलेश सुरोशी स्ट्रायकरपती पाहायला मिळतील. नाशकपती फलंदाज विस्फोटक खेळाडू आरेस सुरेशी पाहायला मिळतील. गेम ऑन होतोय दोन्ही टीमला. मॅचसाठी शुभेच्छा. 39चं टार्गेट. गेम ऑन, लेट्स प्ले. ओ पहिला चेंडू समोरच्या दिशेला खेळलेत. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित आणि एक धाव इथे पूर्ण केली जाईल. सिंगलनं खातं गोलवेल रायते संघाचा आणि निलेश सुरेश यांचा एक धाव धावफलकावरती. हवेची साथ देखील या ग्राउंडवरती जरूर लाभते फलंदाजांना आणि डावखोऱ्या त्याच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. फलंदाज हारेश येत्या स्ट्रायकरवरती आणि त्याचा फायदा उचलावा लागेल. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिल्या धावा बनल्या गेल्या होत्या त्या 77. दुसऱ्या मॅच मध्ये ते पण आपण पाहिल्या 77 धावा बनल्या गेल्या. सुरुवातीला स्कोर बनत होता. मागच्या मॅच मध्ये 71 धावा बनल्या, परंतु या मॅच मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली रायते संघाच्या गोलंदाजांनी आणि 38 वरती थांबवलाय आपटीबी संघाला. चला बघा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आपटीबी संघ विनंती असेल. आपटी संघ म्हटलं, आपटी गाव म्हटलं तर आमच्या या ठिकाणी ओ पहिला चेंडू लॉब केलाय. हेलिकॉप्टर उडवला आणि पाठवलाय बॉलला. वाईड इज लॉंग ऑन. सीमा रेगा बाहेर. हारे सुरुशीच्या बॅटमधनं ब्रँडेड हा चौकार येतोय. शुभेच्छा आलेत. सचिन दादा सिसबे देखील ऑनलाईन जोडले गेलेत आणि त्यांच्या माध्यमातून आपटी संघाला शुभेच्छा. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल.
इनफॉर्म बॅट्समॅन मी का वर्णन केलं, कारण यावर्षी खूप चांगली कामगिरी राहिली आहे हारिस सुरुशीची आणि तोच फॉर्म पहिल्या चेंडूवरती दाखवलाय. चौकाराला खातं ओपन केलंय. पुन्हा एकदा मागे खेळायचं होतं, यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन नाहीये, मिडल कनेक्शन झालं नाही आणि डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. गुडलेंट मध्ये पडल्यानंतर चेंडू थोडासा डीप राहायला खाली राहतो आणि डॉट बॉल आलाय. पॉवर प्लेचं षटक असेल आणि त्या षटकामध्ये ॲडव्हान्टेज जरूर असेल, फलंदाजाकडे संधी असेल, कारण दोनच खेळाडू हे 30 गज घेऱ्याच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळले, पाठलाग खेळलाय बॉलचा आणि बॉलला पाठवाय कव्हर सीमा रेखा बाहेर. हारिस सुरुशीच्या बॅटमधनं अजून एक चौकार. पांबई पेचचा योग्य तो फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात हरेश आणि धाबसंख्या पोहोचते ती वेगानं. स्कोरबोर्डवरती एकूण 9 धाबा पाहायला मिळतील. आदेश पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा यावेळेस मात्र लॉंग ऑफचं क्षेत्र, खेळाडू उपस्थित, एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न, परंतु बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर. अजून एक चौकार. बॅटमधनं पुन्हा एकदा 39 टार्गेट चेस करायचे. रनसंख्या धावसंख्या आपण पाहिली ती 13 या आकड्यावरती. यावेळेस देखील यॉर्करचा चेंडू होता पण त्यानंतर उडवलाय वांडी स्ट्रॉंगरला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, व्हेरी गुड फिल्डिंग. अंतिम मोमेंटला स्वतःला हवेमध्ये थोडंसं फ्लाय केलं आणि अखेरकार बॉलला अडवलाय. तोपर्यंत मिळाली सिंगल आणि धावसंख्या सिंगल बरोबर पोहोचेल ती 14 या आकड्यावरती. मनगटी ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवला होता परंतु या ठिकाणी बॉल आतमध्ये राहिला आणि एकच धाव ती मिळाली आहे. चांगला स्कोर या ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या ओव्हरमध्ये 14 धाबा एकवटल्या गेल्यात टीम रायते संघाच्या माध्यमातून. रवींद्र येत आहेत गोलंदाजी मार्गवरती दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. जिंकण्यासाठी गरज 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि फक्त 25 धाबेची आवश्यकता असेल. उपसभापती चषक 2026चा पर्व आपण अनुभवतोय. आलेल्या सर्व प्रेक्षकवर्गांचं आणि खेळाडूंचं आणि मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. 10 क्रिक या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. कुणालदादा म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम आमच्यासोबत जॉईंट आहे. त्या टीमचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. पुल करतायत, फटका चांगला गॅप मध्ये खेळलेत आणि चेंडू पहिल्या टप्प्यावरती वाईड स्ट्रॉंग ऑन सीमा रेखा बाहेर. हारिसच्या बॅटमध्ये येत आहेत लगातार चौकार. सरकली ती 18 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी समीकरण फक्त 21 धाबेची गरज असेल. 23 चेंडू आणि 21 ची गरज. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा गॅप शोधली, गॅप भेदली आहे, बॉलला पाठवलंय कव्हर सीमा रेखा बाहेर. चौकाराचा बादशाह हारिस सुरुशी. अजून एक चौकार. धावसंख्या 22. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहता त्या ठिकाणी प्रसन्न चव्हाण देखील आहेत. अनेक साऱ्या स्पर्धा ते कव्हर करत असतात. खास करून आपण पाहिलं मुंबईमध्ये या ठिकाणी टर्फच्या क्रिकेट टुर्नामेंट अनेक साऱ्या या ठिकाणी अंडर बॉक्स क्रिकेट देखील स्पर्धा कव्हर करत असतात. नामवंत समालोचक आणि यावेळेस पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. लगातार चौकार आणि त्याच्यानंतर आलाय हारिस सुरुशीच्या बॅटमधनं हा षटकार. विदाउट लॉस ऑफ रायते टीम. यावेळेस चांगला चेंडू गुडलेंथ मध्ये पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला आणि आतमधून बाहेर निघतो. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय.
डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल. जिंकण्यासाठी फक्त 11 धाबेची गरज असेल. चला कुंदे टीमचे कॅप्टन आपण देखील रेडी राहायचे लगेच. पुढे आले होते फक्त या ठिकाणी जेंटल टच करतायत. दिशा दिली आहे शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू उपस्थित आणि एक धाबी ते कंप्लीट होईल. धाबसंख्या पोहोचेल ती 29-29 या आकड्यावरती. चेंडूंची संख्या आपण पाहिली तर आतापर्यंत 5 चेंडू झालेत. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 10 धाबेची आवश्यकता. एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 5 राऊंड द विकेट. टॉप एज लागली. मागे जाते चेंडू. खेळाडू उपस्थित आणि शॉर्ट थर्डमॅनला टिपली जाईल. फलंदाज बाद. निलेश सुरोशी बॅक टू द डगआउट. परंतु या मॅच मध्ये मजबूत आहे टीम रायते संघ, कारण गरज आहे आता जिंकण्यासाठी. 18 बॉल मध्ये फक्त 10 धाबेची. डीजे ची गरज. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. वैष्णव यावेळेचा चेंडू पुल केलाय. उंच जास्त केलं. लांबी पाहावी लागेल आणि लांबी देखील मोठी. पुल अँड पॉवरफुल हा षटकार हारे सुरुशीच्या बॅटमधनं. षटकार आला आणि चला आता जिंकण्यासाठी गरज असेल फक्त 4 धाबेची. $35 लॉस ऑफ 1 विकेट. टीम रायते टीम सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. धावसंख्या 36-36 आणि फक्त 3 धाबेची आवश्यकता असेल. प्रसन्न चव्हाण त्याचबरोबर आमचे मित्र प्रथम चव्हाण, दोन्ही बंधुराज झोळे बंधू आहेत आणि अनेक साऱ्या स्पर्धा ते कव्हर करत असतात. त्याचबरोबर शिक्षणाकडे देखील या ठिकाणी ते लक्ष देत असतात. दोन्ही बंधू आपण पाहिले तर एकीकडे शिक्षण आणि त्याच्यानंतर त्यांची फॅशन म्हटलं तर या ठिकाणी कॉमेंट्री, ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थितरीत्या सांभाळत त्या ठिकाणी चांगली कॉमेंट्री आणि चांगलं शिक्षण ते घेत आहेत. त्यांना देखील आमच्याकडनं भावी वाटचालीसाठी दोघांनाही शुभेच्छा असतील आणि पुढच्या वर्षी दोघांचंही कर्तव्य आहे. बॉल हवेमध्ये, खेळाडू उपस्थित. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला झेल ड्रॉप झाली आहे. एक धाव या ठिकाणी मिळेल. 2 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. आजकाल आपण पाहिलं प्रसन्न तर मुलं जास्त आहेत आणि मुली कमी आहेत आणि मुलींना चांगली मुलं आवडत नाही, छपरी मुलं आवडतात. त्यामुळे या ठिकाणी भरपूर जणांचे लग्न झाले नाही आहेत. एका मुलाकडे, छपरी मुलाकडे 4 गर्लफ्रेंड. कुठून मुली भेटतील लग्नाला. फटका छान आहे. सामना फिनिश. सामना जिंकलाय टीम रायते संघानं. कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक टीम आपटीबी संघ. 11 कुंदे विपक्ष रायते यांच्यामध्ये लढत असेल. सेकंड राऊंडचा दुसरा मॅच. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत त्या ठिकाणी. सॉरी, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय ज्यानं गोलंदाजी करत असताना मात्र आपण पाहिलं 5 चेंडू आणि 5 गडी बाद केले आणि अवघी 1च धाव खर्च केली. तो वैष्णव ठरलाय या सामन्याचा सामनावीर.